शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आसूड ओढले। ते म्हणाले की मागील अनेक दशकं भाजपासोबत असलेल्या शिवसेनेनं 2019च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकानंतर भाजपाचा घात केला। बैठक घेण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। पालघर लोकसभेतल्या जनतेने आम्हाला प्रचंड मोठा आशीर्वाद दिलेला आहे। त्याबद्दल जनतेचे आपल्या माध्यमातून मनपूर्वक मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पालघर लोकसभेच्या 6च्या 6 जागा महायुती लढवेल आणि 6 जागा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI आठवले गट आणि अन्य मित्रपक्षांची महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल, त्याची रणनीती ठरवण्याकरता आजची ही बैठक। सर एक विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये कोणाचं तिकीट कापलं गेलं, कोणाला तरी वर्णी लावली, अशी काही भारतीय जनता पार्टीमध्ये पद्धत नसते। आमची राज्य आणि केंद्राची निवडणूक समिती असते, ते विचार करून तिकीट दिलं जातं आणि त्याच्यामुळे यावेळेला आम्ही डॉक्टर हेमंत सवरा यांना तिकीट दिलं, ते प्रचंड बहुमताने निवडून आले। सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत। भारतीय जनता पार्टी प्रत्येक नेत्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी नेहमी न्याय देते। सार्वजनिक चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, ते आमचे नेते आहेत आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व कार्यकर्ते, सर्व नेते या सगळ्यांना योग्य ती जबाबदारी, योग्य ते काम दिलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक कार्यकर्त्यांचा उचित विचार करून येणाऱ्या काळामध्ये पक्ष कसा निर्णय। या 50,000पेक्षा कमी मताधिक्याने आम्ही हरलेलो आणि त्याच्यामुळे हा काही समाजगट मोठ्या प्रमाणावर आमच्यापासून दूर गेले, याच्यामुळे पराभव झालेला नाही आहे। हा एका अर्थाने टेक्निकलदृष्ट्या हा आमचा पराभव आहे। आमची मतं तेवढीच आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महायुती निवडून येईल। आमच्यापासून कुठलाही समाज घटक हा दूर गेलेला नाही आहे, ना मराठा गेला, ना मराठी गेले, ना अन्य कोणी गेले। भारतीय जनता पार्टी सक्षमपणे उभी आहे।